बातमी सांगलीची आहे। सांगलीत अद्यापही रुसवे फुगवे काही संपलेले नाही असंच दिसतंय, कारण आम्ही सांगलीचे वाघ ठाकरेंसमोर विश्वजित कदमांचं हे वक्तव्य आहे। कदमांच्या वक्तव्याचा जयंत पाटील आणि राऊतांनी आता समाचार घेतलेला आहे। स्टेजवर एक आणि बाहेर एक ही अशी भाषा नको असं जयंत पाटील खडसावतायत। सांगलीतल्या नेत्यांनी वाघ असल्याचं सिद्ध करावं असं राऊतांचं चॅलेंज आहे। वाघ लपून हल्ला करत नाही, समोरून हल्ला करतो असं राऊत म्हणतायत। पाहूया। आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे, पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। माझी आपणा सर्वांना विनंती आहे, ठीक आहे कुणाचा तरी इच्छा होती नाही झाली मान्य, पण त्याचा अर्थ आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही। आपण एकसंघपणाने ताकदीनं ठामपणानं चंद्रहार पाटील यांच्या मशालीचंच काम केलं पाहिजे। स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल। लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। इकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे। वाघ काय असतो त्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, वाघाची रचना वाघाचा स्वभाव वेगळा असतो। विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे, ते वाघ आहेत की नाही ते 4 जूनला कळेल। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून, आणि मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।